नमस्कार, जय भीम, सलाम वालेकुम, सत श्री अकाल. एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आज व्हिडिओ बनवतो आहे. आपल्याला माहीतच आहे की काल आणि 2 दिवस, वास्तविक 2 दिवस नॅशनल पार्कमध्ये पोलीस, फॉरेस्ट हे स्थानिक रहिवाशांवर झोपडीधारकांना म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की यांचं पुनर्वसन झालेलं आहे आणि तरीसुद्धा हे येथे येऊन वास्तव्य करत आहेत. आता माझा साधा प्रश्न असा आहे, जेव्हा सम्यक जननी सेवा संस्थेच्या माध्यमातून हायकोर्टमध्ये या विषयावर सुनावणी चालू आहे. सुनावणी काय, हाय पॉवर कमिटी बसवलेली आहे. त्याच्या माध्यमातून 1995च्या जी 305/1995 जी याचिका होती त्या याचिकेचं कंटेम्प्ट म्हणून आता हे थोडं कारवाई करायची आहे असं व्यवस्थेचं म्हणणं आहे. परंतु त्याच्यामध्ये दुसरा मुद्दा, अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा आहे की 95च्या पूर्वीच्या सगळ्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे असं माननीय हायकोर्ट बोलत आहे. त्यांचं पुनर्वसन करण्याचं सोडून यांचं डेमोलिशन करण्याची गरज काय पडली, अतिक्रमण हटवण्याची गरज काय पडली. म्हणजे वादाचा मुद्दा अगोदर करायचा जेणेकरून वाद झाला पाहिजे आणि जो 1995 पासून आत्तापर्यंत शासनाच्या कोणत्याही योजना त्यांना दिल्या गेल्या नाहीत, त्यांना नागरी सुविधा पुरवल्या गेल्या नाहीत, अशा लोकांना जाणून बुजून ब्लॅकमेल करण्याच्या उद्देशाने, म्हणजे ही राजकीय व्यवस्था कशी आहे जरा बघा. कोणत्याही परिस्थितीमधून यांना इथून म्हणजे यांचं पुनर्वसन झालं नाही पाहिजे, यांना सुखसुविधा मिळाल्या नाही पाहिजे, यांना रस्ते, वीज, शौचालय मिळालं नाही पाहिजे आणि याच ठिकाणी हे खितपत पडले पाहिजे जेणेकरून भविष्यामध्ये यांचे हे मतदार राहतील. परंतु हा एक त्यांचा स्वार्थ राजकारणी बाणा आहे हे लक्षात येत आहे. कारण प्रत्येक वेळा ही जी राजकारणी मंडळी आहे हे पुनर्वसन करण्यासाठी आग्रही नसतात. ज्यावेळी अतिक्रमण हटवण्याची वेळ येते किंवा डेमोलिशन करण्याची वेळ येते त्यावेळी मात्र हे उभे राहतात आणि राजकीय व्यवस्थेचा वापर करून ते डेमोलिशन थांबवलं जातं. आत्ता सम्यक जननी सेवा संस्थेच्या माध्यमातून एक चांगली गोष्ट घडत आहे. जवळजवळ 25,000 लोकांना त्यांना घरं मिळणार आहेत, त्यांचं पुनर्वसन होणार आहे, ज्यांना वीज, शौचालय, पाणी आणि ज्या भारतीय संविधानाने सांगितलेल्या ज्या सर्व नागरी सुविधा आहेत या सर्व सुविधा पात्र त्यांना मिळणार आहेत, प्राप्त होणार आहेत. असं असताना सुद्धा माझी विनंती नागरिकांना आहे, तुम्ही जरा याचं षडयंत्र समजून घ्या. तुमचं पुनर्वसन व्हावं असं त्यांना कधीच वाटत नाही, कारण ते त्या अनुषंगाने आजपर्यंत कोर्टामध्ये गेलेले नाही आहेत. आणि जे लोक गेले हायकोर्टमध्ये त्या लोकांच्या याचिका आदरणीय माननीय उच्च न्यायालयाने नकार दिलेला आहे, फेकून दिलेले आहेत. म्हणजेच तुमचं पुनर्वसन व्हावं असं योग्य पद्धतीने मांडणी त्यांनी केलेली नाही आहे. सध्या परिस्थिती अशी आहे की स्टेट गव्हर्नमेंटने शासनाला असं हमीपत्र दिलं आहे की कारण ते द्यावंच लागणार आहे, कारण SRA मध्ये असेल ते जो एक्सटेन्शन होत आहे त्याचप्रमाणे इथे सुद्धा एक्सटेन्शन होणं गरजेचं आहे. त्यामुळे शासनाने माननीय उच्च न्यायालयाला
सांगितलेलं आहे किंवा ॲफिडेविट सादर केलेलं आहे त्याच्यामध्ये नमूद केलं आहे की 1/1/2011 सर्व लोकांना आम्ही पात्र करून घेऊ. एक चांगली गोष्ट आहे. मग हे सगळं पॉझिटिव्हली होत असताना आता हा निर्णय हायपॉवर कमिटीचा आहे की राजकीय लोकांचा आहे आम्हाला माहीत नाही, कल्पना नाही. परंतु माझं म्हणणं असं आहे की पुनर्वसन ज्यांचं होणार आहे त्यांचं पुनर्वसन अगोदर करा, वादाचा मुद्दा नंतर घ्या. परंतु तसं न होता वादाचा मुद्दा अगोदर घेतला जातो. आता 2 दिवसांनी नॅशनल पार्कमध्ये अगदी 3-4 हजार जनसंख्या रस्त्यावर उतरली. साहजिकच आहे त्यांची घरं तुटणार आहेत, ते ॲग्रेसिव्ह होणार. ते ॲग्रेसिव्ह झाले, पोलिसांशी फॉरेस्टवाल्यांशी त्यांची बरीचशी बाचाबाची झालेली आहे. परंतु याला कारण कोण आहे, जबाबदार कोण आहे? माझं म्हणणं हेच आहे की हा जो डेमोलेशनचा भाग आहे हा नंतर करू शकले असते. 2 मुद्दे जे अत्यंत महत्त्वाचे आहेत ते अगोदर करून घ्यायचे होते. एक तर 1/1/95च्या अगोदरची ज्या लोकांना ॲक्सेप्ट केलेलं आहे म्हणजे मान्य केलेलं आहे माननीय उच्च न्यायालयाने, यांचं पुनर्वसन करा म्हणून. दुसरी आणखी गोष्ट सांगतो की आरेमध्ये जवळजवळ 90 एकर जागा आहे, तिचे सर्व कागदपत्र तयार झालेले आहेत, गव्हर्नमेंटकडे ते आता सुपूर्द होईल. म्हणजे कागदपत्र क्लीन झालेले आहेत. त्यातली 42 एकर जागा आहे ही सर्वसाधारण लोकांसाठी असेल आणि 43 एकर जागा जी आहे हे आदिवासी लोकांसाठी रिझर्व्ड आहे. म्हणजे ऑलरेडी त्यांनी प्रयोजन केलेलं आहे. हे सगळं असलं सगळं होत असताना, सगळं योग्य पद्धतीने चाललेलं असताना सुद्धा आत्तापर्यंत अनेक वेळा झालेलं, हे काही नवीन नाही आहे. अनेक वेळा आंदोलनं करायची, फॉरेस्टनी किंवा पोलिसांची मदत घेऊन ते डेमोलेशन करण्यासाठी यायचं आणि मग राजकारणी लोकांनी सांगायचं आमचं जरा मीटिंग चालू आहे चीफ मिनिस्टर बरोबर, आमची जरा वनमंत्र्याबरोबर मीटिंग चालू आहे आणि आम्ही तुम्हाला आता डेमोलेशन होऊ देणार नाही, तुमचं पुनर्वसन दुसरीकडे होऊ देणार नाही, तुम्हाला पालघरला पाठवलं जाणार नाही, अशा खोटे आमिष दाखवायचे. मित्रांनो, जरा जागृत व्हा, जरा शांतपणे विचार करा. या जंगलामध्ये तुम्ही किती दिवस राहणार? माझ्या बऱ्याच बांधवांना कल्पना आहे तिथे वीज नाही, शौचालय नाही, रस्ते नाहीत. कारण का आता काय त्या गोष्टीवर डीपमध्ये जात नाही, खूप मोठा व्हिडिओ बनेल. पण हे का नाही आहे तुम्हाला माहिती आहे. मग अशा परिस्थितीमध्ये जर तुम्हाला घरं मिळत असतील, तुमचं पुनर्वसन होत असेल, त्याला प्रायोरिटी का दिली जात नाही हाच माझा प्रश्न आहे. त्याला प्रायोरिटी द्या, पुनर्वसन करून घ्या. 1/1/2011 सर्व झोपडीधारकांना पात्र करा. त्याच्यानंतरची लढाई पुन्हा सम्यक जनित सेवा संस्थेच्या माध्यमातून लढलीच जाणार आहे. परंतु तुर्तास या राजकारणी लोकांचं षडयंत्र मात्र समजून घ्या आणि त्यातून बाहेर या. त्यांच्या भूलथापाला बळी पडू नका.